आपला सब्जेक्ट हॅलो स्टुडंट, आपला सब्जेक्ट आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि आजचा आपला टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम RCH प्रोग्राम आपण याला बोलू शकतो. Today will be discuss about that this program. Okay, so the program will be launched by the government of India. Government India ने हा प्रोग्राम लॉन्च केला होता. 24 सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी मदर्ससाठी आणि चिल्ड्रनसाठी. ओके, जे पण प्रेग्नंट वुमन आहे ओके त्यांची प्रॉपर हेल्थ ठेवण्यासाठी, मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी रेट डिक्रीज करण्यासाठी ओके हा प्रोग्राम लॉन्च केला होता 15 ऑक्टोबर 1997. Okay, as per the recommendation for International Conference on Population and Development Health in Cairo in 1994. ओके, या ठिकाणी आपण एक एक करून बघू आता सध्या. ओके, डेफिनेशन ऑफ ICPD इन केअर ऑफ डिफाईन फॉर ॲज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, merely absence of disease in infirmity in all the matters related in reproductive health system function and process. Okay, a state in which people have ability to reproduce and regulate their fertility, are able to go through pregnancy and childbirth. The outcome of pregnancy is successful in terms of maternal infant survival and the well-being, and the couples are able to have sexual relationship free of fear of pregnancy and contracting diseases. Okay, जे पण जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे प्रोग्राम आहे ओके त्यामध्ये आपल्याला एकच सिम्पल सांगितलेलं आहे RCH प्रोग्राम आपण ज्याला बोलतो. त्यामध्ये फिजिकल, मेंटल हेल्थ प्रॉपरली कम्प्लिटेड पाहिजे. मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज असेल त्याला आपण हेल्थ असं बोलतो. ओके, ज्यावेळेला आपण जी प्रेग्नेंट वुमन आहे ओके तिची ॲबिलिटी आहे की फिटस किंवा चाइल्ड बॉर्न करण्याची. ओके, सो दॅट टाईम ज्यामध्ये कॉम्प्लिकेशन येऊ शकतात ओके किंवा असे एमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकतात ओके त्यांच्यामध्ये आपल्याला हा प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे. जसं आपण बोलू शकतो रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. ओके, आपण या ठिकाणी बघितलं तर रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम म्हणजे जी मदर आहे, लॅक्टेटिंग मदर किंवा प्रेग्नंट मदर आणि चिल्ड्रन्स ओके यांच्यामध्ये आपण हे बघू शकतो. ओके, त्यामध्ये अजून आपले ऑब्जेक्टिव्स आहे की परमिटेड द हेल्थ ऑफ द मदर्स अँड चिल्ड्रन्स टू एन्श्युअर द सेफ मदरहूड, चाइल्ड सर्वायवल. ओके, जे चाइल्ड आपल्याला सर्वाईव्ह करायचं आहे प्रॉपरली. ओके, जे पण मदर आहे ओके मदरला आपल्याला प्रॉपरली एज्युकेट करायचं आहे, प्रॉपरली हेल्दी ठेवायचं आहे. ज्यावेळेला मदर हेल्दी असणार तर त्यात कम्पॅरिझनमध्ये चिल्ड्रनसुद्धा हेल्दी असणार. ओके, इम्युनायझेशन करायचे, 24 हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहे मदर्समध्ये. ओके, जे प्रेग्नंट मदर आहे त्यांच्यामध्ये इन रूरल रिजन. ओके, त्यानंतर आहे इंटरमिडिएट ऑब्जेक्टिव्ह ऑफ टू बी रिड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. ओके, जे पण मॉर्टॅलिटी रेट आहे किंवा इन्फंटमध्ये असेल किंवा मॅटर्नल असेल ओके ते या ठिकाणी कमी झाला पाहिजे. अल्टिमेटली ऑब्जेक्टिव्ह इज पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन थ्रू आउट द रिस्पॉन्सिबल. ओके, तर आपल्याला पॉप्युलेशन स्टॅबिलाइज करायचे या ठिकाणी. इंटरव्हेन्शन अँड कन्सेप्ट ऑफ RCH प्रोग्राम, इट्स प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आहे. ओके, त्यामुळे त्यांना प्रॉपरली प्रिव्हेंट करायचे, मॅनेजमेंट करायचे, मॅटर्नल केअर प्रोव्हाइड करायची 24 hours, सेफ मदरहूड. ओके, चाइल्ड सर्वायवल करायचं आहे, प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ RTIS अँड सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. ओके, प्रिव्हेंट करायचे प्रॉपरली. ओके, जे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असेल इन मदरमध्ये तो ट्रान्सफर होऊ शकतात चिल्ड्रन्समध्ये. ओके, HIV इन्फेक्शन किंवा एड्स इन्फेक्शन आपल्याला रिड्यूस करायचे, प्रिव्हेंट करायचे मदर आणि चिल्ड्रन्समध्ये. Component of RCH program will be followed by the including in the reproductive health area proposed by government of India, like that family planning. So the couple, the married couple will be give the family planning education or health education. Children survive and safe motherhood program. Okay, child will be survive and safe motherhood program will be the component of RCH program. Prevention and management of RTI, STI and AIDS. Okay, prevent of respiratory tract infection, sexual transmitted diseases and AIDS control program or AIDS control. That the prevention of and management will be provided by component of RCH. Client approach to healthcare. Then after that other objectives
or other activities will be follow, like that providing counseling, information and communication services on health, sexuality and gender differences. You will be counsel the mother, okay, family or community people, okay, those who are the suffering from sexual gender differences, or services provided by the health, sexuality, okay, and gender differences will be provided, okay. Refer services in all above interventions you will be follow. So in that referral services, like that sub-center, okay, sub-center after that the primary health center, community health center, super specialist hospital, district hospital, okay, state hospital or central hospital. So referral services will be provided. Growth monitoring, nutrition education, reproductive health services for adolescent. Properly growth monitoring in mothers, children's, properly nutrition education provide करायचे, ओके. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस आपल्याला ॲडल्ट्स आणि गर्ल्समध्ये जे असतात, ओके, त्यांच्यामध्ये आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल चेकआउट करायची आहे, ओके, इरेग्युलर आहे, प्रेग्नंट वुमन असेल, ओके, यांच्यामध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड करायची आहे. RCS पॅकेज फॉर व्हेरियस सर्व्हिसेस फॉर मॅटर्नल सर्व्हिसेससाठी कोणते आहे? सेफ मदरहूड, द सर्व्हिसर component of obstetric care, infection control and nutrition promotion. जे पण ऑब्स्टेटिकल केअर आहे, ओके, व्हिजिट आहे, ऑब्स्टेटिकल व्हिजिट, ते आपल्याला फॉलो करायचे ॲज पर WHO क्रायटेरिया, ओके. त्यामध्ये किती टोटल व्हिजिट होतात मदर्सच्या, ओके, ज्या रुरल एरियामध्ये राहतात किंवा हिली किंवा ट्रिबल एरियामध्ये राहतात, त्यांच्यामध्ये आपल्याला होम व्हिजिटसुद्धा करायची, ओके. त्यानंतर होम व्हिजिट करून त्यांच्याकडून आपल्याला ऑब्स्टेटिकल केअर करायची, त्यांची इन्फेक्शन कंट्रोल करायचे आहेत मदर्समध्ये, जसे की गोनोरिया इन्फेक्शन असेल, ओके, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन असेल, ओके, HIV इन्फेक्शन असेल, आपल्याला कंट्रोल करायचे. न्यूट्रिशन प्रमोशन प्रोव्हाइड करायचे, लाईक दॅट मिड डे मील प्रोग्राम असेल मदरमध्ये किंवा चिल्ड्रन्समध्ये, ते आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचे. फॉर चाइल्ड सर्वायवल, ओके, इसेन्शियल केअर फॉर न्यूबॉर्न इंक्लुडिंग केअर ऑफ रिस्क ऑफ न्यूबॉर्न, प्रोमोटेड रेफरल सर्व्हिसेस, इन्फेक्शन कंट्रोल मेजर्स, न्यूट्रिशन प्रमोशन, ओके. जे पण न्यूबॉर्न आहे, ओके, ॲज पर त्यांचे अब्बर स्कोर आपल्याला चेक करायचं आहे. जे पण नीड आहे न्यूबॉर्नमध्ये किंवा इमर्जन्सी नीड असेल किंवा प्रॉपरली केअर असेल, आपल्याला त्यामध्ये फॉलो करायचे आहे. आणि रेफरल सर्व्हिसेस आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचे आहेत ॲज पर तो रुरल एरिया तो सेंट्रल एरिया. इन्फेक्शन कंट्रोल मेजर्स करायचे, न्यूट्रिशन प्रमोशन प्रोव्हाइड करायचे प्रॉपरली ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, ओके. मिड डे मील प्रोग्राम असेल किंवा ICDS प्रोग्राम असेल इन मदर्स आणि चिल्ड्रन्समध्ये फॉलो करायचे. फर्टिलिटी कंट्रोल, MTP सर्व्हिसेस फॉर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, ॲडोलसंट HIV AIDS कंट्रोल, ओके, और प्रिव्हेन्शन ऑफ HIV AIDS. यामध्ये आपण बघणार आहे की MTP सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपल्याला प्रोव्हाइड करायच्या आहे, जे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असेल त्यांच्यामध्ये. RCS प्रोग्राम फॉर द फेज 1 द कंपोनंट विल बी फॉलो, ओके. यामध्ये फेज 1 मध्ये व्हेरियस प्रोव्हिजन मेड फॉर इम्प्रूव्ह द स्टेटस ऑफ मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम, ओके, इन्क्लुडिंग यामध्ये आपण बघणार आहे प्रोव्हिजन ऑफ इसेन्शियल एमर्जन्सी अँड इसेन्शियल केअर आपल्याला प्रोव्हाइड करायची. एमर्जन्सी केअर असेल, ओके, 24 आवर्स जे डिलिव्हरी सिस्टम असेल किंवा 24 आवर्स हेल्थ चेकअप असेल, ओके, या ठिकाणी आपल्याला RCS प्रोग्राममध्ये प्रोव्हाइड करायचे. प्रोव्हिजन ऑफ इक्विपमेंट ऑफ ड्रग्स किट्स सिलेक्टेड PSC अँड सिलेक्टेड इन ऑल द डिस्ट्रिक्ट, ओके. जे पण एमर्जन्सी ट्रीटमेंट असेल, ओके, किंवा डिलिव्हरी सिस्टम असेल, या ठिकाणी ड्रग्स असेल, ड्रगचे किट्स असेल, ह्या PSC किंवा सब सेंटरमध्ये आपल्याला फॉलो करायचे आहेत किंवा यांना प्रोव्हाइड करायचे आहेत. प्रोव्हिजन ऑफ फॉर ॲडिशनल ANM स्टाफ नर्स, लॅबोरेटरी टेक्निशियन फॉर सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट, ओके. जे पण ANM स्टाफ असणारे, स्टाफ नर्स असणारे, लॅबोरेटरी टेक्निशियन असणारे, त्यांना प्रॉपरली एज्युकेट प्रोव्हाइड करायचे, प्रॉपरली इक्विपमेंट हँडलिंग प्रोव्हाइड करायची, ओके. प्रोव्हिजन फॉर 22 आवर्स डिलिव्हरी सर्व्हिसेस ॲट PSC कम्युनिटी हेल्थ सर्व्हिसेस. इन सब सेंटरमध्ये सुद्धा आपल्याला 22 आवर्स डिलिव्हरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहेत, ओके. ॲज पर जे पण हेल्थ प्रोफेशनल वर्कर असणारे, ओके, डायज असणारे, त्यांना आपल्याला एज्युकेट करायचे, ओके, 24 आवर्स डिलिव्हरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी. रेफरल ट्रान्सफर्ड इन केसेस ऑफ ऑब्स्टेटिकल कॉम्प्लिकेशन्स, ओके. प्रॉपरली जे पण रेफरल सिस्टम आहे त्या ऑब्स्टेटिकल कॉम्प्लिकेशन जर का होत असेल, ओके, समटाईम्स एमर्जन्सी केस असेल
त्यामध्ये काय होणार की जी मदर आहे ती जी इक्विपमेंट आपल्याला प्रोव्हाइड करायचे किंवा ज्या इक्विपमेंट आपल्याकडे अवेलेबल नाही, ओके, आपल्याला रेफरल सिस्टम त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची मदर्सला. जर का सब सेंटर किंवा PSC असेल तर त्यांना शिफ्ट करायचे कम्युनिटी हेल्थ सेंटरला, ओके. इन केसेस ऑफ ऑब्स्टेटिकल कॉम्प्लिकेशन असेल त्यावेळेलाच, ओके. इम्युनायझेशन अँड ओरल रिहॅबिलिटेशन थेरपी आपल्याला प्रोव्हाइड करायची, मदर्सला इम्युनायझेशन प्रोव्हाइड करायचे, ओके. आफ्टर डिलिव्हरी इम्युनायझेशन प्रोव्हाइड करायचे आणि ओरल रिहॅबिलिटेशन थेरपी प्रोव्हाइड करायची. त्यानंतर व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी असेल किंवा व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन असेल, ओके, फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन असेल, या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करायची. सेटिंग अप ऑफ ब्लड स्टोरेज युनिट ॲट FRUs, ओके. फर्स्ट रेफरल युनिट्स, ओके. जे पण ब्लड स्टोरेज सिस्टम आहे फर्स्ट रेफरल युनिट सिस्टममध्ये ती आपल्याला या ठिकाणी सब सेंटर असेल, प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, या ठिकाणी आपल्याला सेटिंग करायची प्रॉपरली त्याची. ट्रेनिंग ऑफ MBBS डॉक्टर इन ॲनेस्थेसिया स्किल्स फॉर द इमर्जन्सी ऑफ क्रिटिकल केअर इन फर्स्ट रेफरल युनिट. ह्यामध्ये जे पण MBBS डॉक्टर आहे त्यांच्यामध्ये स्किल्स असतील ते पाहिजे, ॲनेस्थेसिया स्किल्स फॉर द इमर्जन्सी केअर ऑफ ऑब्स्टेटिकल केअरसाठी. त्यानंतर आहे RCH1 प्रोग्राममध्ये आपण बघणार आहेत आउटरीच सर्व्हिसेस वी आर नॉट अवेलेबल फॉर व्हर्नरेबल और नेडी पॉप्युलेशन. मॅनेजमेंट विल बी प्रोव्हाइडेड फॉर द फायनान्शियल रिसोर्सेस वेअर इनॲडिक्वेट. ह्युमन रिसोर्सेस सच ॲज डॉक्टर्स, नर्सेस, हेल्थ वर्कर एक्सेट्रा विल बी डिफिशियंट, ओके. या ठिकाणी डिफिशियंट आहे कमतरता आहे त्या ठिकाणी आपल्याला भरती केली पाहिजे, ओके. प्रॉपरली त्यांची ड्युटी रोटेशन प्लॅनिंग केली पाहिजेत, ओके. 24 hours सर्व्हिसेस आपल्याला मदर्सला प्रोव्हाइड करायचे. The management information and evaluation system must be lacking. The effective network of first referral unit was lacking. The quality of services PSC and community health centers was poor. Lack of community participation in their RCH1 program. त्यानंतर RCH2 started in 1st April 2005 to 2009. RCH program 2 vision articulate improving access, use and quality of RCS services, okay, especially in the poor and undeserved, okay. ज्या ठिकाणी पुअर प्रॉपरली सर्व्हिसेस प्रोव्हाइड होता या ठिकाणी न्यू RCH प्रोग्राम 2 स्टार्ट केला होता 1st April 2005 to 2009, ओके. फॉर द विजन ऑफ आर्टिक्युलेट फॉर द गिविंग प्रॉपरली केअर ऑफ मदर्स, ओके, अँड चिल्ड्रन्स. टू रिड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट या ठिकाणी कमी झाली, कमी करायची किंवा कमी होते किंवा कंट्रोल करायचं आहे. टू रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट ऑल्सो डिक्रीज. टू रिड्यूस टोटल फर्टिलिटी रेट ऑल्सो डिक्रीज. टू इन्क्रीज कपल प्रोटेक्शन रेट, इम्युनायझेशन कवरेज स्पेशली इन रूरल एरिया will be provided as per the ASHA worker or ANM staff nurse. Objectives for RCH2, then they launched for the 5 April 2005 to 2009, okay, in time duration period. To improve the management of performance, to develop human resources intensively, properly resources provide kara. To expand RCS services to tribal area also. To monitor and evaluate the services. To improve the quality, coverage and effectiveness of existing family welfare services, essentially in RCS services with a special focus on above mentioned states, okay. So in that the properly services provide करायची, human resources असेल, evaluate of services properly monitor, okay, properly coverage of quality care, नंतर प्रॉपरली फॅमिली वेलफेअर प्रोग्राम फॉलो करायचा आहे, सर्व्हिसेस ऑल्सो गिवन प्रोव्हाइडेड, ओके. लॅक ऑफ सर्व्हिसेस असेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची, इम्प्रूव्हमेंट करायची सर्व्हिसेसमध्ये. कंपोनंट ऑफ RCH2 प्रोग्राम, पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन, ओके. मॅटर्नल हेल्थ ऑल्सो गुड, देन द बेबी हेल्थ ऑल्सो विल बी गुड, ओके. सो न्यूबॉर्न केअर, ओके. At the delivery, the newborn care will be followed by as per their WHO criteria. Child health, properly development, okay. Deficiency of, to identify the deficiency of congenital defected or any other nutritional deficiency असेल, ओके. XYZ जे पण डिसीजेस असेल किंवा चाइल्डमध्ये आपल्याला प्रॉपरली हेल्थ डेव्हलप करायची. ॲडोलसंट हेल्थ, ओके. ॲडोलसंट हेल्थ जी गर्ल्स आहे, ओके, त्यांच्यामध्ये प्रॉपरली मेन्स्ट्रुअल पिरियड फॉलो होतो, रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे, ओके. नंबर ऑफ डिलिव्हरी असेल, एज ऑफ मॅरेज असेल त्या ठिकाणी आपल्याला बघायचं. अर्बन हेल्थमध्ये काय प्रोग्राममध्ये फॉलोअप करतात ते बघायचे. ट्रायबल हेल्थ, ओके. समटाईम ट्रायबल किंवा हिली एरियामध्ये जी हेल्थ असणारी ती आपल्याला या ठिकाणी कंपोनंट आहे आपल्या RCH2चा.
monitoring and evaluating of all the objectives of RCH program too. After that, by increasing the number of trial personnel like medical officer of PSC and female health worker in sub center. Okay, the trained personnel जे आहे त्यांची जी मेडिकल ऑफिसर एमओ त्यांना PSC मध्ये प्रोव्हाइड करायचे आणि फिमेल हेल्थ वर्कर असेल त्यांना सब सेंटरमध्ये ट्रेन करायचे. कवरिंग ऑफ द सर्व्हिसेस टू ग्रॉस रूट लेवल हॅव्हिंग लिंकेज विथ ICDS प्रोग्राम विल ऑल्सो फॉलो. इन्व्हॉल्विंग इन पंचायत राज इन्स्टिट्यूशन अर्बन लोकल्स बॉडी अँड NGOs. त्यांना जे आपण RCH प्रोग्राम फॉलो करतो त्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आपल्याला पंचायत राज सिस्टीम. ओके, 3 टायर सिस्टीम आपण याला बोलू शकतो. इंस्टिट्यूशनल अर्बनायझेशन लोकल बॉडीज असेल किंवा NGOज असेल त्यांना आपल्याला यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे कमिटी पार्टिसिपेशन करण्यासाठी. ओके, बाय ट्रेनिंग वन कपल फ्रॉम each village to provide non-clinical family planning method services. Okay, by involving district urban development authority, cooperative society and industrial worker in providing family planning services. By identify NGOs to provide financial techniques. Okay, in RCH program. Okay, प्रॉपरली एज्युकेट करायचे जे कपल्स आहे विलेजमध्ये न्यूली मॅरिड कपल असेल. ओके, जे त्यांना क्लिनिकल फॅमिली प्लॅनिंग माहीत नाही. ओके, त्यांना प्रोव्हाइड करायचे. ओके, जे पण अर्बन डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असेल ओके त्यांच्यासोबत कोऑपरेट करायचे. इंडस्ट्रियल वर्कर असेल त्यांना प्रॉपरली फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायची आहे. द स्ट्रॅटेजी टू इम्प्रूव्ह अँड स्ट्रेंथ ऑफ क्वालिटी ऑफ मॅटर्नल हेल्थ सर्व्हिसेस इसेन्शियल ऑफ क्रिटिकल केअर 3 or more अँटीनेटल चेकअप प्रॉपरली फॉलो करायला पाहिजेत इन रूरल एरिया. ओके, त्यामध्ये आहे 2 डोसेस फॉर टिटॅनस टॅक्झिट TT डोस इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये आपण त्यांना फर्स्ट डिलिव्हरीमध्ये ऑप्टिकल केअरमध्ये प्रोव्हाइड केला पाहिजे. 1 pack ऑफ आयरन फॉलिक ॲसिड टॅबलेट ड्युरिंग द लास्ट ट्रायमेस्टर. ओके, जे लास्ट ट्रायमेस्टर असणार आहेत. ओके, त्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड जे लास्टमध्ये असणार त्यांना आपल्याला आयरन फॉलिक ॲसिड किंवा त्या ठिकाणी फॉलिक ॲसिड आपल्याला टॅबलेट त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करायचे पॅकमध्ये. काउन्सिलिंग ऑन प्रोमोटिंग ऑफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी emergency obstetrical care also provided. Okay, counseling also provided for the institutional delivery. Okay, not for the in some cases of home delivery there, so some complication is happen for mother and children, so that time the institutional deliveries will be good for or safe for mother and children. Okay, जे पण इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आहे ते ज्या ठिकाणी मदर्स होम डिलिव्हरी करत होत्या अगोदर द्यायचं. ओके, त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन जास्त होती मदर्ससाठी आणि बेबीसाठी. ओके, सो दॅट टाईम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं सब सेंटर किंवा PSC ज्या पण इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होत असेल तर त्यांना त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ मनी प्रोव्हाइड करणार. ओके, त्यामुळे काय होणार इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीची जी रेट आहे ती इन्क्रीज झाली होती. ओके, त्यानंतर आहे फर्स्ट फंक्शन राउट ऑफ द क्लॉक 24 hours ऑफ दी सर्व्हिसेस विल प्रोव्हाइडेड इन फर्स्ट रेफरल युनिट किंवा एमर्जन्सी ट्रीटमेंट और कॉम्प्लिकेशन फॉर द mother. Okay. First referral unit for the upgrade PSC community health center in 30-bedded hospital having well furnished equipped operative theater with the newborn care. Okay, labor room, blood bank. Then after that laboratory system will be provided. Laboratory services also provided. Emergency services also provided like the cesarean section, adequate supply of drugs into the patient, care of sick children, family welfare services also provided. Okay, this one the first referral unit is also followed by in under PSC and community health center. Never scheme Janani Suraksha Yojana scheme also provided for the females. Poroshti Araikar also provided training of traditional birth attendant. Okay, जे पण बर्थ अटेंडंट आहे त्यांना ट्रेनिंग द्यायची आहे. समटाईम्स जर का रुरल किंवा होम डिलिव्हरी होत असेल तर या ठिकाणी आपल्याला त्यांना ट्रेनिंग द्यायची प्रॉपरली. ओके, हे आपण या स्कीम्स आहे आपण एक एक करून बघणार आहेत नेक्स्ट जे आपला टॉपिक आहे. ओके, तर टॉपिकमध्ये आपण प्रॉपरली स्कीमबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे आणि तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे. द इफेक्टिव्ह हेल्थ इंटरव्हेन्शन फॉर द न्यूबॉर्न स्टार्टिंग फ्रॉम द अँटीनेटल पिरियड्स, antepartum and immediate newborn care, early in newborn care. Okay, late newborn care. Okay, early newborn care प्रोव्हाइड करायची, antepartum antenatal जे पण पिरियड आहे. ओके, इमिडिएट न्यूबॉर्न असेल ती प्रॉपरली आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायची. नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम NSSK. The main aspect of NSSK prevention of
hypothermia, prevention of infection, early initiation of breastfeeding. ओके, नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम याला आपण बोलतो. ओके, यामध्ये काय प्रिव्हेंशन ऑफ हायपोथर्मिया, जे पण बॉडी टेम्परेचर कमी असेल त्या ठिकाणी प्रिव्हेंट करायचं आहे आपल्याला, इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं आहे, आणि जे पण ब्रेस्ट फीडिंग आहे आपल्याला प्रॉपरली इनिशिएट करायचं आहे ब्रेस्ट फीडिंगमध्ये. ओके, इन मदर अँड चिल्ड्रन्समध्ये फॅसिलिटी बेस्ड ऑन IMNC आहे. ओके, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ न्यूनेट अँड चिल्ड्रन्स. ओके, इनिशिएशन. ओके, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, मॅनेजमेंट करायचं प्रॉपरली न्यूनेट अँड चिल्ड्रन्स मॉर्टॅलिटी रेटमध्ये. सिक न्यूबॉर्न केअरमध्ये जे असेल त्यांना आपण हे सिक न्यूबॉर्न केअर युनिट असं बोलू शकतो. होम बेस्ड केअर असेल त्यांना आपण होम बेस्ड केअर आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. ॲडोलसंट हेल्थमध्ये 60% गर्ल मॅरी बिफोर एज ऑफ 18 इयर्स, म्हणून त्यांच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन होतात रिलेटेड टू डिलिव्हरी सिस्टम. ओके, ॲडोलसंट हेल्थ सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड बाय काउन्सिलिंग वन्स इन वीक इन PSC अँड कम्युनिटी हेल्थ सेंटर. ओके, जी हेल्थ चेकअप आहे किंवा हेल्थ काउन्सिलिंग आहे ती वन्स इन वीक झाली पाहिजे PSC सेंटरला किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरला. तर सर्व्हिसेस और मॅनेजमेंट ऑफ मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर असेल की डिस्मॅनरिया असेल, ओके, ज्या पण रिलेटेड टू मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर असेल त्यांच्यामध्ये मॅनेजमेंट केलं पाहिजे. न्यूट्रिशन काउन्सिलिंग प्रॉपरली प्रोव्हाइडेड लाईक आयरन सप्लिमेंटेशन असेल, ओके, किंवा त्यानंतर प्रॉपरली न्यूट्रिशन डाएट असेल, ह्या ठिकाणी काउन्सिलिंग करून त्यांना प्रिव्हेंट करायचे आहे जे न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल इन मेन्स्ट्रुअल इन ॲडोलसंट गर्ल. ओके, counseling for sexual problems, sometimes the adolescent early marriage in early age, so that time they develop a sexual problem in their adolescent girl. So urban health, in that the urban health the center है the ratio is 1:15 population is also there. Then the one medical officer, 3 to 4 A&M staff nurse, okay, lab assistant is there, one public health nurse is there, one clerk, one person, and one चौकीदार is also there. Urban health center. Tribal health vulnerable population will be provided by under RCH. The RCH people who are undeserved due to problem of geographical areas in like that, the person will be belonging to the low socio-economical criteria like that. SC/ST person will be urban poor. Okay, sometime that the person is not affordable to give some amount for in their institutional visit. Okay, so the government of India will be provided by free of cost of institutional visit, institutional delivery, and then the government of India will be pay for the mother will be doing the institutional delivery in their hospitals. Okay, goes to improve their health status for the tribal health, including in that to bring their health status at par with the rest of the population. So after that, the monitoring and evaluation of the program, the evaluation system will be followed by the planning of done in various level as like sub-center, PSC and community health center and district and the state level. Okay, the monitoring is done by the stabilized consumer need assessment approach cell at district, state level with an officer in charge. Evaluation is done through the district survey as per like national family health survey is the focusing studies, census report is also there. Validation is by the supervision and survey. Okay, so other priority areas is there in ISH program. 2 are health education will be provided. TB control program also is there, or TB control program will be followed by as per the criteria. Okay, store and distribution of anti-malarial drugs. Okay, so sometimes in rainy season the more chances of the malaria disease spread, so that time the store and distribution properly in anti-malarial drugs in their community people. ANC services, antenatal care services will be provided as per 24 hours. Okay, 24 hours care system. Okay, or sometimes the 24 or folic acid iron tablets supplementation is also there, and the antenatal visit is also there. Okay, so you check on as per the criteria. Contraceptive distribution is also there. In sometimes the family planning you also use for the contraceptive distribution in community people or community couples. Okay, referral for terminal methods. Okay, so today we'll be discuss about this topic. So you have any doubt, please ask on a group. I will share that lecture on your group. Okay, thank you.